वेलकम बैक सभी का स्वागत है। आप देख रहे हैं बैटरी.ai प्रेजेंट कराडी चषक 2025 सीजन 20 मातुश्री 11 अडपसर बनाम रियांश 11 छत्रपति संभाजीनगर और प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। पावर प्ले का ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा। अमरीश यादव गेंदबाजी का बागडोर संभलते हुए और एक तरफ बैटिंग की बात करें तो विश्वजीत राजपूत और अनिल जाधव। अरे मैंडेटरी पावर प्ले का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है। पप्पू शेठ गरुड़ साहब इस टूर्नामेंट के आयोजन करता। एक शानदार टूर्नामेंट, लंबे साल तक 20 साल हुए इस टूर्नामेंट के लिए और बहुत मशहूर टूर्नामेंट है। ऑफसेट पर फ्लैग टिप के लिए पॉइंट, एक स्टकर है बेटा। ऑफसेट पर 5 खिलाड़ी, ऑनसेट पर 4 खिलाड़ी। पहली गेंद रिवर्स पर स्वीप खेला गया, पॉइंट के ऊपर से अल्टी पल्टी दे घुमा के गेंद बाउंड्री के बाद 4 रन। विश्वजीत राजपूत का दमदार स्ट्रोक। सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खनखनीत चौकार. विश्वजीत का आगाज बहुत ही शानदार रत्नात्मक बल्लेबाजी और पहली गेंद पर गेंदबाज अमरीश का स्वागत स्वैग से हुआ, चौकी के साथ हुआ है। स्कोर 4 बगैर किसी नुकसान के। बैटरी.ai प्रेजेंट कराडी चषक 2025 सीजन 20 ऑन सेट पर मिड ऑन है, मिड विकेट है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी। एक खिलाड़ी फिलहाल अब फील्डिंग में थोड़ी तकदीरी कर रहे हैं। फाइन लेग के खिलाड़ी और विकेट कीपर के बीच एक चर्चा हो रही है। गेंदबाजी करने के लिए अमरीश। शाम का सत्र 5:19 का समय। इस बार ऑन साइड पर स्लॉक किया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ, सड़क पे कड़क गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। गगनचुंबी सिक्सर, मैग्निफिसेंट बैटिंग बाय विश्वजीत राजपूत। फटका असा द्वादार, हा गेला बुलंदी षटकार. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मान्य नानासाहेब कोंडीबा अबनावे यांचा उत्तुंग स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के। रियांश 11 पहले 2 गेंदों पर बेहतर स्ट्रोक विश्वजीत राजपूत द्वारा 10 पर खेल रहे। पहले रचनात्मक खेलते हुए चौकार जीत गया, उसके बाद में ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ स्ट्रोक स्वीप किया था। बेहतरीन टाइमिंग और शॉट सिलेक्शन लाजवाब। अमरीश के ऊपर दबाव, पहली 2 गेंदों पर हमला हुआ है। अपने बॉलिंग मार पर धीरे धीरे बॉलिंग करने के लिए गेंदबाज तैयार है। बहुत इंपॉर्टेंट मैच इनके लिए। इस बार भी मिड ऑन के ऊपर से गेंद को खेल दिया, एफर्टलेस मक्खन बल्लेबाजी, शानदार स्ट्रोक, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 6 रन। कड़क शॉट। फटका असा द्वादार, हा गेला बुलंदी षटकार. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मान्य नानासाहेब कोंडीबा अबनावे यांचा उत्तुंग षटकार. Beautiful batting by Vishwajit Rajput is playing on 60, score 16 per run. Boundary 6 और 6। एक स्ट्रोक इन्होंने खेल दिया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 6। उसके बाद में मिड ऑन के ऊपर से गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 6 रन। पॉइंट के ऊपर से खेल दिया था लाजवाब रिवर्स स्वीप 4 रनों के लिए। अब जाकर चौका छक्का छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और गेंदबाज हक्का बक्का। माइंडसेट बहुत जबरदस्त है। शंकर बकर के मैदान के अंदर उतरे बैटर विश्वजीत राजपूत और पावर प्ले में पावर दिखाते हुए, अपना जलवा दिखाते हुए विश्वजीत राजपूत। इस ओवर की अगली गेंद रिवर्स स्वीप खेल दिया था इस बार। अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा, अमरीश द्वारा। 4 गेंदों का खेल हुआ, स्कोर 16 रन बगैर किसी नुकसान के। लगातार 3 सिक्सर के बाद ये बहुत अच्छी गेंद और जल्दी एक बार फिर ये शॉट खेलने के लिए तैयार थे बल्लेबाज, मन बना लिया था तो टेलीग्राम मिल गया गेंदबाज के लिए। स्कोर 16 पर रन। रियांश 11। रिवर्स स्वीप, काय बॅटिंग होते मैदानावरती विश्वजित कडून. विश्वजितनं केला जुगाड. धावांमध्ये झाले 6 धावांची वाढ.
फटका असा ध्वादार हा गेला बुलंदी षटकार. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मान्य नानासाहेब कोंडिबा अबनावे यांचा उत्तुंग षटकार. चौकार, षटकार, षटकार, डॉट बॉल, षटकार. धावसंख्येला आकार, धावसंख्या पोचले 22 वर. 22 पदान. सुपर बॅटिंग बाय विश्वजीत राजपूत. अमरीश अपने बॉलिंग मापा तैयार. रिवर्स खेलना चाहते थे. फिलहाल ओवर की समाप्ति. पहले ओवर के बाद रन संख्या 22 रन. बहुत शानदार बल्लेबाजी इस मुकाबले में बल्लेबाज विश्वजीत द्वारा. और इस ओवर में बल्लेबाज ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा. तोड़फोड़ वाले बल्लेबाजी रही है. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर, स्कोर 22 पर नन. मातोश्री 11 अडप्सन ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था. रियान श्रीमन छत्रपति संभाजीनगर बल्लेबाजी कर रहे और पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी बैटर विश्वजीत द्वारा. विश्वजीत राजपूत फ्लाइंग स्टार्ट. पहले 3 मुकाबले की अगर कहानी देखें तो पहले इनिंग में मैक्सिमम रन बने, 108 रन बने थे. उसके बाद में दूसरा मुकाबला भी बहुत शानदार था, वहां भी बहुत ज्यादा रन बने. नजीर शेख का प्रदर्शन कमाल का रहा. इन्होंने हैट्रिक के साथ 4 शिकार किए. इस सीजन में फॉर्म में खिलाड़ी है. एनबी का टूर्नामेंट देखे, प्रहार का टूर्नामेंट देखे, जितने टूर्नामेंट हुए ना उसमें इन्होंने बहुत ही शानदार प्रदर्शन किया है. गति के ऊपर सवार होके शिकार करना वो पसंद करते हैं. 22 रन बगैर किसी नुकसान के. इसके बाद में ड्रॉ किया जाएगा. तो मैं दरख्वास्त करना चाहूंगा जय महाकाल जी के 11 वेंकटेश वारियर और शिवमुद्रा प्रतिष्ठान और संबा लायंस के बीच जो मुकाबला था, संबा लायंस टीम ने शानदार जीत अर्जित की थी. तो संबा लायंस, जीके और वेंकटेश. आड़े बोले से गेंद को कह दिया, मिड विकेट पर खिलाड़ी लपक लिया कैच. अनिल जाधव बैक टू द पेबल. शुभम को विकेट मिला है. पहले विकेट का बटन गॉन. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. जिस तरह से गेंदबाज को विकेट जब मिलता है ना तो वो उनको खुशी मिलती है, उसी तरह से बैटरी जोन की तरफ आइए, वहां भी आपको क्विज एंड गेम्स खेलने का मौका मिलेगा. और उसके बाद में एक रिवार्ड, अगर आप अच्छा खेलते हैं तो पावर बैंक और बॉटल प्राप्त करने का मौका. दोस्तों आइए बैटरी जोन में रजिस्ट्रेशन कीजिए. और उसके साथ ग्रैंड प्राइज इज iPhone 17. लेकिन आपको प्रेडिक्ट करना है कि इस मैच में क्या होगा. क्या आप अच्छा प्रेडिक्शन करेंगे, लगातार करते रहेंगे तो आखिरी दिन आपको मिल सकता है ग्रैंड प्राइज iPhone 17. आइए बैटरी जोन में एंजॉयमेंट करने का, मनोरंजन का बहुत बड़ा अवसर है, सुंदर अवसर आपके लिए. और अब बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए राहुल. शुभम के लिए पहली सफलता. पहले ओवर में 22 रन. अब स्कोर 22 रन 1 विकेट के नुकसान पर. रियान शिलेबन. इंपॉर्टेंट मैच है. संभा लायंस टीम के कप्तान. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्ले का बाहरी किनारा लगा, गेंद चली गई फ्लाइंग स्टिप पर. 1 रन लेने का मौका बैटर के लिए. राहुल अपना खाता खोलते हुए. स्कोर 23 रन 1 विकेट के नुकसान पर. प्रतियोगिता का आज का दूसरा दिन है. शाम के सत्र में हमारे साथ मेहमान जुड़ने वाले हैं. पप्पू शेठ गरुड़ इस टूर्नामेंट के आयोजन करता. कराड़ी चषक का 2025 सीजन 20 battery.ai प्रेजेंट कराड़ी चषक. गेंदबाजी कर रहे गेंदबाज शुभम. सामना करने के लिए विश्वजीत 6 गेंदों में 22 रन बनाए हैं और 3 छक्के 1 चौका इनके बल्ले से. रुक गए विश्वजीत, रुक गए हैं. उनके लिए थोडी परेशानी. सामने से कोई गुजर रहा है साइड स्क्रीन पर. साइड स्क्रीनच्या खाली अगदी पुढे बसलेली काही प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे. त्याचबरोबर एक गाडी देखील आहे. ओके ओके ती काढली जाते. विकी शिलार पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर जय पवार, दोन्ही अनुभवी पंच. धावसंख्या 23 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. रियान शिलेबन, शुभम डाके गेंदबाजी करने का तैयार. रिवर्सिव खेलना चाह रहे थे, फिलहाल इस बार बात नहीं बनी है. और अंपायर की तरफ से क्या इशारा होगा मैं देखना चाहूंगा. जिस तरह से अब लेग बाय का इशारा. स्कोर 24 रन 1 विकेट के नुकसान पर. विश्वजीत खेल रहे 22 पर 7 गेंदों का सामना किया. राहुल 1 पर बैटिंग कर रहे. इस वक्त फील्डिंग के जवाबत फ्लैंक पॉइंट. उसके साथ ही गली की तरफ खिलाड़ी स्ट्रक वर मिड ऑफ. ऑफसेट पर 5 खिलाड़ी ऑनसेट पर मिड ऑन है.
डीप मिड विकेट पर खिलाड़ी, उसके साथ स्क्वायर लेग और फाइन लेग। और जो पावर प्ले ऑन है, मैंडेटरी पावर प्ले जब चलता है ना, तो उस वक्त वो दो खिलाड़ी जो है ना, वो बॉडी लाइन की तरफ रहते हैं। स्ट्रोक तो अच्छा, लेकिन मैदान पर खिलाड़ी है विश्वजीत, बीच मैदान पर डटकर बल्लेबाजी करते हैं। राहुल का बहुत ही महत्वपूर्ण विकेट। राहुल बैक टू द पेबल इन बड़ी सफलता मिली। त्या सेकंड गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. बैटरी डॉट विकेट। विकेट मिलेगा तो गेंदबाज के लिए खुशी मिलेगी। इस ओवर में शुभम ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। राहुल मिडान के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन ज्यादा फ्लैट गेंद चले गया और अच्छा कैच, बहुत ही बेहतरीन कैच लपक लिया गया। आशीष ने, अंकुश ने बहुत अच्छा कैच। अंकुश लोहार वहां मौजूद है, इनके ऊपर भी निगाह रहेगी। एनबी के पहले संस्करण में कमाल का प्रदर्शन किया था इन्होंने। नए बैटर बल्लेबाजी करने के लिए सूरज यादव। कुछ नए चेहरे आप देख रहे हैं जिनके लिए बिल्कुल अपनी पहचान बनाने का एक बहुत बड़ा अवसर है। बैटरी डॉट एआई प्रेजेंट कराड़ी चषक 2025 विकेट मिला है। खुशी बिल्कुल गेंदबाज के लिए, यह अच्छा ओवर घट रहा है। पहले ओवर में जब 22 रन बने तो इसका मतलब मोमेंटम बल्लेबाजों के पास था और गेंदबाज के ऊपर दबाव था जब आप गेंदबाजी करने के लिए आए हैं। शुभम डाकी, स्कोर 24 for 2, सूरज यादव ऑन स्ट्राइक। इस बार कलाई का अच्छा इस्तेमाल, गेंद को फ्लिक किया ऑनसाइड पर। मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रू करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर 25, 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर आखिरी गेंद है। पटेल साहब वहां मौजूद थे, बहुत ही बढ़िया फील्डिंग। मिड विकेट पर विश्वजीत 22 पर खेल रहे, 7 गेंदों का सामना किया। कमाल का ये टूर्नामेंट। अब थोड़ी देर के बाद फ्लड नाइट में ये क्रिकेट का अद्भुत खेल देखने का मौका दर्शकों को मिलेगा। रियान श्रीबन 25 रन 2 विकेट के नुकसान पर। लेग स्टंप के बाहर गेंद और अंपायर विकी हमारी तरफ बढ़ रहे, व्हाइट बॉल का इशारा। स्कोर 26 for 2। धीरे धीरे अपने बोरिंग मार्क की तरफ आ रहे हैं शुभम डाकी। पहले ओवर में 22, इस ओवर में अभी तक 4 रन और बहुत महत्वपूर्ण 2 सफलता। बेहतरीन गेंदबाजी शुभम डाकी द्वारा। विश्वजीत सेट बल्लेबाज, स्पोक स्ट्राइकर एंड पर। स्वीप करना चाहते थे, क्या आपने तीसरा शिकार किया है? बहुत ही खराब शॉट विश्वजीत द्वारा और शुभम के लिए आखिरी गेंद पर विकेट मिला है। इस ओवर में 3 शिकार आपने किए हैं। बेहतरीन गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी इस ओवर में शुभम डाकी की। या ठिकाणी ड्रॉ केला जातोय संबा लायन्स कराडी, जय महाकाल जीके, त्याचबरोबर व्यंकटेश वारियर संघाचे कॅप्टन आपण मंचावरती या। लाईव्ह ड्रॉ या ठिकाणी केला जाणार आहे। प्रशांत सर त्या ठिकाणी उपस्थित, मातोश्री 11 हडप सर आणि रियांश छत्रपती संभाजीनगर आपलं देखील एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचं आहे। ड्रॉ टेनिस क्रिकेट .in वरती दाखवला जातोय। चला कॅप्टन संबा लायन्स, जय महाकाल जीके 11, व्यंकटेश वारियर्स। ऑनलाईन तुम्ही बघू शकता, त्याची अनाउन्समेंट देखील आता लगेच केली जाईल। पहिला सामना असेल टेनिस क्रिकेट .in वरती, तुम्ही तुमच्या मोबाईल वरती देखील पाहू शकता। धावसंख्या 26, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। पॉवर प्ले समाप्त। अंकुश लोहार, पहिला सामना असेल अतिशय महत्वाचा। ड्रॉ केला जातोय पहिली चिठ्ठी। बैटरी डॉट एआई प्रेजेंट कराडी चषक 2025। पहिला सामना व्यंकटेश वॉरियर्स आणि संबा या 2 संघादरम्यान पहिला सामना। आणि दुसरा जय महाकाल विरुद्ध कोण खेळणार? प्रश्नचिन्ह। इथून जिंकणारा संघ त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे। 26 पर 3। अंकुश लोहार अपने बॉलिंग मार्क पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइकर पर बल्लेबाज सूरज यादव। सचिन शिंदे नॉन स्ट्राइकर पर है।
कदमों का इस्तेमाल किया, हवा में उछाला, लॉन्ग अप पर खिलाड़ी मौजूद है, गेंद के नीचे, ये कैच होना चाहिए। ओ जंगल रक्षा बन सकते हैं, लॉन्ग अप पर कैच लपक लिया गया और बल्लेबाज सूरज यादव बैक टू द पेविलियन, अंकुश लोहार को सफलता मिली। त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांचे बळीची टाळी. सौद पटेल, जब सामने होते सौद पटेल तो बल्लेबाज हो जाते फेल। और लॉन्ग अप पर बहुत अच्छा कैच, अनिकेत अंकित आए हैं और लॉन्ग अप पर बहुत ही शानदार कैच अनिकेत चौहान ने लिया था। 26 पर 4 तीसरा ओवर प्रगति पर है। टूर्नामेंट का आज का दूसरा दिन और तीसरा मुकाबला थोड़ी देर के बाद मेहमान हमारे साथ जुड़ने वाले हैं और शानदार उद्घाटन समारोह भी देखेंगे। और दैट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इस ओव्हर में। हितेश वाळुंज रणजीपटू यांचं सायंकाळी 7 वाजता आगमन होणार आहे आणि या दिग्गज खेळाडूच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा देखील आपण पाहणार आहोत। धावसंख्या 26, 4 गटाच्या मोबदल्यामध्ये स्पर्धेचे उद्घाटन, स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय पप्पू शेठ गरुड साहेब। और सर पर खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। सौद पटेल साहब ने बढ़िया गेंदबाजी की है, शानदार गेंदबाजी कर रहे हैं बल्लेबाज अनिकेत काले और सचिन शिंदे के ऊपर दारोमदार। रन तो आपको बनाने पड़ेंगे, पहले 2 मैचेस में शानदार बल्लेबाजी रही है, बल्लेबाजों ने डोमिनेट किया है। स्विंग एंड मिस, अनदर ब्यूटीफुल डिलीवरी, बॉल बाय सौद पटेल। बल्लेबाज खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे थे, इस बार भी बीट में चकमा देती भी गेंद चलेगी, विकेट कीपर की तरफ रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 26 रन 4 विकेट के नुकसान पर। एक्सीलेंट बॉलिंग बाय सौद पटेल। अब रनों पर अंकुश, पहले ओवर में 22 आए थे और उसके बाद में पुनरागमन किया गया इस मैच में मातोश्री 11 हड़पसर के गेंदबाजों द्वारा। कट करना चाहते थे, लगातार बिंदी गेंद है, ये तीसरी बिंदी गेंद है, विकेट से कहानी शुरू भी। 4 गेंदों का खेल हुआ इस ओवर में। आपके पास बहुत अच्छे बल्लेबाज तो है लेकिन कुछ ज्यादा नहीं कर पा रहे। सौद पटेल का जलवा मैदान के अंदर, वो असरदार है, वो सरदार बने हुए। 5 गेंदों का खेल और अभी भी बल्लेबाज संघर्ष कर रहे, रनों के लिए जूझना पड़ रहा है। मिस स्ट्रोक, हवा में गेंद, सौद पटेल गेंद के नीचे लिया कैच। जब मैदान के अंदर होते सौद पटेल तो बल्लेबाज हो जाते फिर, क्रिकेट और म्हणजे ये चुकला विकेट तो मेडल संपला. ओवर है। कराडी कमाल की चंदननगर गेंदबाजी, परिसरातील उद्योगपती मंगेश मान्य चव्हाण यशवंतराव चव्हाण ने जबरदस्त यांचे प्रदर्शन किया था, बळीची पहला मेडल ओवर डाला था। टाळी. उसके बाद में सौद पटेल ने जबरदस्त गेंदबाजी की है, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन और विकेट मेडल ओवर। जब पहले ओवर में गाड़ी बल्लेबाजों की रंपम पम जा रही थी, उस पर शुभम ने बहुत अच्छा काम किया, डाकी साहब ने ब्रेक लगाया, लेकिन उसके बाद में इस मैच में अपना जलवा दिखाते हुए गेंदबाज सौद पटेल असरदार सरदार बने हैं। विकेट मेडल ओवर डाल दिया है, ये पुनरागमन है, ये कमबैक है। शुभम डाकी पहले ओवर में 3 रन 3 सफलता, स्कोर 26, 5 विकेट के नुकसान पर। और दोस्तों आप बैटरी जोन की तरफ आइए, बहुत
त्या सर्व क्रिकेट रसिकांचं या संध्याकाळ सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. बॅटरी AI प्रेझेंट्स खराडी चषक वेळापत्रकातला चौथा सामना सुरू आहे. दुसऱ्या डावाची होते सुरुवात. मातोश्री 11 हडपसर या संघाला पाठलाग करायचा आहे. 73 धावांचा बॉल्स आहे 36 आणि फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पाटील आणि नॉनस्टॉकस एंडला तुषार रणदिवे. बॉलिंग ट्रॅकवर प्रदीप मालवे. पहिला बॉल शॉर्ट प्लेन लेट कट बॉल शॉट थर्ड मॅनला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक सेट केलेले आहेत. पहिलं षटक मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले. प्रत्येक षटकामागे जवळपास 12च्या गतीनं पाठलाग करायचा आहे धावफलकाचा. रियांश 11 छत्रपती संभाजीनगर या संघाने पहिल्या डावामध्ये 72 धावा बनवल्या आणि 73 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. मातोश्री 11 या संघासमोर आहे आणि त्याचमुळे मागच्या 3 बॉल्सवर 9 धावा तुषार रणदिवे यांनी गोळा केलेल्या आहेत. चैतन्य स्ट्रायकर्स एंडला धावसंख्या बिनबाद 10 धावा. पुढचा बॉल प्रदीप. दरम्यान पहिला फलंदाज बाद झालेला आहे. चैतन्य यांचा खेळ संपलेला आहे आणि प्रदीपने पुनरागमन केले. मागच्या 2 चौकारांचं प्रत्युत्तर दिलंय पण तुषार सेफ आहेत आणि चैतन्य हा पहिला फलंदाज होतोय बाद टीम मातोश्री 11चा. चैतन्य बाद झालेले आहेत आणि आता नवीन फलंदाज सूरज करकरी. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांचे बळीची टाळी. नवीन बॅटर तुषारची साथ देण्यासाठी सूरज करकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. सुरुवात खूप चांगली तुषार रणदिवेने दिली पण ती सुरुवात चैतन्य पाटील यांना टिकवता आली नाही आणि ते फक्त 1 धावा करून बाद झालेले आहेत आणि फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज करकरे दाखल होत आहेत. धावसंख्या 10 झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 63 धावांची बॉल शिल्लक आहेत 31. चला पुढच्या टॉसकडे आपण वळणार आहोत. संभा लायन्स कराडी आणि व्यंकटेश वॉरियर्स. आपण टॉसची प्रक्रिया पार पडणार आहोत. व्यंकटेश वॉरियर्स आणि संभा लायन्स खराडी आणि त्यानंतर जय महाकाल वर्सेस या सामन्यातला विजयी संघ तुम्हाला पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळेल. 2 सामने यानंतर तसे सेट झालेले आहेत ड्रॉच्या माध्यमातून. 10 धावा. पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल प्रदीपचा. फुलटॉस ड्राईव्ह केलंय. मिड ऑफ नाही आहे सर्कलच्या आतमध्ये. शतरक्षक लॉंग ऑफचा पुढील थोडासा स्ट्रगल त्याचा सुद्धा पाहायला मिळालाय पण जास्त काही नुकसान नाही झालं शतरक्षण करणाऱ्या टीमचं. फक्त 1 धाव मिळाले फलंदाजी करणाऱ्या टीमला. पहिल्या षटकाचा खेळ संपलोय आणि मातोश्री 11 हडपसर संघाची धावसंख्या 73चा पाठलाग करताना 11 धावा 1 फलंदाज बाद. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 62 धावांची 30 चेंडूंमध्ये. क्रिकेटचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण कुठल्याही व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळतो प्रत्येक संघ जिंकण्याच्याच उद्देशानं आपलं प्रदर्शन करत असतो आणि तेच प्रदर्शन या पहिल्या षटकात प्रदीपचं पाहायला मिळालं. जरी त्याच्या षटकाच्या पूर्वार्धामध्ये तुषारने 2 चौकार खेचले पण उत्तरार्धामध्ये जबरदस्त कामगिरी गोलंदाज प्रदीपच्या वतीने पाहायला मिळालेली आहे आणि म्हणूनच चैतन्य पाटील यांचा विकेट त्यांनी मिळवला आणि पहिल्या षटकाला बॅलन्स केले. थोड्याच वेळापूर्वी व्यासपीठावर आदरणीय अभिजितजी तिवारी यांचं आगमन झालंय. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो. ऑनस्क्रीन तुम्ही पाहू शकता आदरणीय अभिजितजी तिवारी. नेहमीच सहकार्य मार्गदर्शन ही भूमिका त्यांची राहिलेली आहे. आपलं स्वागत. पुन्हा एकदा स्ट्रेट हिट मिड ऑनचा शतरक्षक. दॅट वॉज अ ब्लाइंडर. फॅन्टॅस्टिक कॅच. फॅसिनेटिंग कॅच टेकन बाय रमेश. दुसरा धक्का टीम मातोश्री 11. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांचे बळीची टाळी. सूरज हे बाद झालेले आहेत आणि काय झेल टिपलाय. क्रिकेटचा खेळ हा अनपेक्षित गोष्टींसाठी ओळखला जातो.
त्या घटनांसाठी ओळखला जातो आणि म्हणूनच ती घटना तुम्हाला पाहायला मिळाली. खूप दर्जेदार झेल टिपलेला आहे, पूर्णपणे बॉडीला स्ट्रेच करून तो झेल क्षेत्ररक्षकाने टिपला आणि क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे रियांश 11 छत्रपती संभाजीनगर कडून. सुरुवात खूप चांगली झाली. थँक्यू मनीष. व्यासपीठावरती संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आदरणीय नानासाहेब अबनाबाई यांचं शुभागमन झालेलं आहे. आता आपण त्यांना व्यासपीठावरती पाहू शकता. स्पर्धेचे शिल्पकार उद्गाते आदरणीय सन्माननीय पप्पू शेठ गरुड यांच्याशी संवाद साध असताना दुसऱ्या बाजूला आदरणीय सन्माननीय अभिजितजी तिवारी साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत, ते देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय पप्पू शेठ गरुड आणि त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू मनीष. 11 धावा, 2 फलंदाज बाद. विकास पवार षटकाची सुरुवात उत्तम करतायत. थोडं शफल होऊन खेळायचा प्रयत्न, कन्व्हिन्सिंग अटेम्प्ट नव्हता. बॉल मागे सरकतोय, फाईन लेगला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळते फक्त एक धाव. एका धावाची वाढ, धावसंख्या 12. इथे डाव्या बाजूला जे प्रेक्षकांनी गाड्या लावलेल्या आहेत त्यांना विनंती आहे, आपण योग्य ठिकाणी गाड्या पार्क करा. योग्य ठिकाणी पार्क करा की ज्यामुळे कुणाला अडथळा निर्माण होणार नाहीये. पार्किंगची व्यवस्था गेट सध्या तुम्ही लाईव्ह मध्ये दिसताय आणि पार्किंगची व्यवस्था बरोबर गेटच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला करण्यात आलेली आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी गाड्या पार्क करा. रस्त्यावरती देखील ट्रॅफिक जाम होणार याची काळजी घ्या आणि मैदानात या ठिकाणी अडथळा होणार नाही याची आपण या ठिकाणी काळजी घ्या आणि क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्या. ओव्हर टू कम बॉक्स. शॉट ऑन पुल आणि तो चौकार वसूल केलेला आहे. फलंदाज तुषार आज वेगळ्याच अंदाजात दिसतोय. 3 चौकार त्यांच्या वतीनं मातोश्री 11 हडपसर या संघाला मिळालेले आहेत. धावसंख्या मातोश्री 11 ची 16 धावा, 2 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 27 चेंडू 57 धावांची गरज. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स आणि ती मॅच खऱ्या अर्थाने सुरू ठेवलेली आहे मातोश्री 11 या संघासाठी. तुषार रणदिवेने ज्याने आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. पुढचा बॉल विकास. हो, यावेळी शिफ्ट केलंय, एक्स्ट्रा कव्हरला झेल आणि आता विकासने सर्वात मोठा अडसर दूर केलेला आहे. ज्याची फलंदाजी आता सुरू झाली होती ती मात्र जास्त काळ टिकली नाही. तुषार होत आहेत झेलच्या स्वरूपात बाद. विकेट डाऊन. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. नवीन बॅटर सौथ पटेल दाखल होत आहेत. एक फलंदाज जातोय, योगदान तितकं मिळत नाही जितकी अपेक्षा फलंदाजीची आहे. तुषारने सुरुवात दिली होती या रन चेसची, पण त्यांना जास्त काळ टिकता आलं नाही. त्यांचा एक छोटासा कॅमिओ पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पाहायला मिळाला आणि आता धावसंख्या 16 झाले. 3 फलंदाज बाद. बिकट अवस्था मातोश्री 11 या संघाची आणि ती अवस्था सुधारण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साऊथ पटेल पोहोचतायत. धडधाकड शरीरयष्टीचे मधल्या फळीतील हे फलंदाज पाहूया अंकुश लोहारची साथ कशा पद्धतीने देत आहेत. आतापर्यंत रियांश 11 छत्रपती संभाजीनगर संघाकडून गोलंदाजी वरच्या स्तराची राहिलेली आहे. विकास हे षटक फायद्याचं राहिले, ज्या षटकात त्यांनी 5 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्यात. म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजीची अपेक्षा होती, पण फलंदाजीपेक्षा माझी गोलंदाजी कुठेतरी वरचढ आहे ते आतापर्यंत मागच्या 4 चेंडूंवर दाखवलेलं आहे विकास पवारने. सुरुवात चांगली या षटकाची. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर काय जबरदस्त झेल पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला. ब्लाइंडरच होता आणि काय बॉडीला स्ट्रेच करून रमेशने तो झेल टिपलेला आहे आणि गोलंदाजाला सहकार्य क्षेत्ररक्षकांचं मिळते रियांश 11 छत्रपती संभाजीनगरला. विकासचा पुढचा बॉल साऊथ साठी. यावेळेस बॉल डायव्हर्ट झालाय बॅकवर्ड पॉइंटला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, माफ करा. सिंगल होते कंप्लीट जी आहे लेग बायची. थोडंसं डायव्हर्जन पाहायला मिळालं, शरीराचा संपर्क होऊन सिंगल मिळते. एक्स्ट्राची धावसंख्या 17 झाली. जिंकण्यासाठी अजूनही 25 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. आतापर्यंत सिच्युएशन सांभाळलेली आहे रियांश 11 छत्रपती संभाजीनगरच्या दोन्ही गोलंदाजांनी. शेवटचा बॉल या पॉवर प्लेच्या षटकातला पंचांच्या उजवीकडून विकास पवार स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर्स एंडला अंकुश लोहार. पंच केलंय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा वेगानं सरसावलेलं आहे. या षटकामध्ये क्षेत्ररक्षण वरच्या दर्जाचं रियांश 11 छत्रपती संभाजीनगरचं पाहायला मिळाले. त्याचमुळे इकॉनॉमिकल षटक गोलंदाजाने हाताळलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 73 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या मातोश्री 11 हडपसरची
3 फलंदाज बाद 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 55 धावांची गरज. 24 चेंडू 55 धावा. अडचणी तर येत राहतील, फक्त बदलायचा नसतो तो आपला मार्ग. अडचणी वाढलेल्या आहेत फलंदाजांच्या, पण पाहूया त्यांचा तो रोल, त्यांची ती भूमिका ज्यासाठी त्यांना संघामध्ये निवडलं गेलेलं आहे, ती भूमिका ते स्पष्ट करतील का? थोडंसं प्रेशर गोलंदाजांनी बिल्डअप केलंय आणि त्या प्रेशरला ऍब्झॉर्ब करून ती फलंदाजी ज्यासाठी मातोश्री 11 ही टीम ओळखली जाते, ती या रनचेस मध्ये पुन्हा एकदा ती कामगिरी करून दाखवते का? 2 फलंदाजांची भागीदारी यानंतर दिसते का? प्रश्न तर वेगवेगळे आहेत. पाहूया त्या प्रश्नांची उत्तरं मैदानाच्या आतमध्ये हे 2 फलंदाज कशा पद्धतीने देत आहेत. नवीन गोलंदाज स्पेल कंटिन्युएशन प्रदीप माळवे पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतो. स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडेड बॅटर अंकुश लोहार. धावसंख्या झाले 18 धावा. 3 फलंदाज बाद. 55 धावांची गरज. अलॉंग द ग्राउंड बॉलला ड्राईव्ह करताना पाठवलेलं आहे. काऊ कॉर्नरला सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जातोय. चपळता आहे या 2 फलंदाजांमध्ये आणि चांगली कॉलिंग कॉम्बिनेशन दोघांचं एकमेकांना मिळते. मोठे फटके तर येत नाहीये. तुषार रणदिवे हा फलंदाज वगळला तर. थँक्यू मनीष. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या या परिसरातील सुप्रसिद्ध उद्योगपती आदरणीय अभिजित तिवारी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी स्पर्धेतील शिल्पकार, स्पर्धेचे उद्घाते आदरणीय सन्माननीय पप्पूशेठ गरुड साहेबांना विनंती करेन. एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आपल्या या व्यासपीठावरती दाखल झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आदरणीय सन्माननीय अभिजित तिवारी साहेबांचा यथोचित सन्मान या भव्य दिव्य मंचावरती केला जातो आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा, मानाची स्पर्धा कराडे चषक 2025 विसाव पर्व. अतिथि देवो भव कहते भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा, ये हमारी संस्कृती है. आज व्यासपीठावरती अभिजित तिवारी साहेबांचा सन्मान केला जातोय. आदरणीय सन्माननीय पप्पूशेठ गरुड या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या हस्ते हा सन्मान आहे. आगतम, स्वागतम, सुस्वागतम, वेलकम. हम आपका कर रहे हैं दिल के गहरे से वेलकम. तिवारी साहेब आपण अस्वस्थ व्हा, क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्या. ओव्हर टू कप बॉक्स. 27 धावा झाल्यात या षटकात. एक षटकार आलाय. पहिल्या बॉलवर डबल, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर सिंगल. धावसंख्या 27. 3 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 20 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. सामना रंगलेला आहे. दोन्ही संघांच्या वतीनं ती जिंकण्याची जिद्द आतापर्यंत दिसून आलेली आहे. पार्टनरशिप या 2 फलंदाजांची बिल्टअप होते, जी आवश्यकता मातोश्री 11 या संघाला आहे. ड्राईव्ह केलंय, स्ट्रेट हिट. लॉंग कॉनचा क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहिलाय, त्याला हलण्याची परवानगी नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. 31 धावा. 3 फलंदाज बाद. हे षटक फायद्याचं राहिलेलं आहे मातोश्री 11 या संघासाठी. बॅटची लिडिंग एज बॉल मागे, पण नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडून मागे सरकतोय. फाईन लेगला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिळते एक सिंगल. हे षटक फायद्याचं राहिले मातोश्री 11 या संघासाठी. या षटकात मिळाले 14 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 फलंदाज बाद. 32 धावा. जिंकण्यासाठी आता 18 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 18 बॉल्स अँड 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. मातोश्री 11 हडपसर. आपण पाहतोय Battery.ai प्रेझेंट्स खराडी चषक. आदरणीय पंढरीनाथ उर्फ पप्पूशेठ गरुड यांचं हे दमदार नियोजन. चंदनगर वॉरियर्स यांचं सहकार्य. मागच्या 20 वर्षांपासून अखंड ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस आयोजक घेऊन येत आहेत आणि मला असं वाटते नक्कीच यानंतर देखील त्याच प्रयत्नांमध्ये असतील आदरणीय पप्पूशेठ गरुड, जे पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीनं नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटपटूंसाठी विविध व्यासपीठ तसेच टेनिस बॉल क्रिकेटच्या विकासासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व क्रिकेटपटूंसाठी या भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवले जातील. कारण मागच्या 20 वर्षांपासून आपण ही स्पर्धा सातत्याने पाहतोय. आयोजन करणं काही सोपं गोष्ट नाहीये. सर्वांना योग्य त्या पद्धतीनं सांभाळून घ्यावं लागतं. सर्व खेळाडूंना एक उच्च दर्जाचं व्यासपीठ कसं मिळवून देता येईल त्यासाठी आयोजक प्रयत्नशील राहिलेले आहेत. वेग भन्नाट आहे, पण फुल लेनचा बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाईल. पण आता धावण्याची गरज नाहीये,
क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाहीये. चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून, बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय चौकार. 4 धावा. एक चूक महागात पडू शकते. पाहुणी मोका हा मारला चौका. खराडी चंदननगर परिसरातील महिला नेतृत्व रणरागिनी पूजाताई नवनाथ पठारे यांचा सनसनीत चौका. चौकार आलेला आहे. सुरुवात या षटकाची चांगली राहिलेली आहे. विकासचं स्वागत चौकारानं केलंय. ज्या विकासने मागच्या षटकात 2 विकेट्स मिळवल्या होत्या त्याचं स्वागत चौकारानं. ऑन साइडला स्लॉग हिट खेळायचा आहे. अँगलचा वापर केला होता गोलंदाजाने आणि त्या अँगलला रीड करून अप्रोच सुद्धा फलंदाजाचा तसाच होता. स्क्वेअर लेग मिड विकेटला टार्गेट करायचं होतं फलंदाज साऊथ पटेलला. साऊथने आतापर्यंत चांगला खेळ दिलेला आहे. भारदस्त खेळ त्यांच्या वतीनं मातोश्री 11 या संघाला आतापर्यंत मिळालाय. व्यासपीठावरती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय नानासाहेब आबनाबे यांचं आगमन झाले आणि त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष आणि स्पर्धेचे शिल्पकार पप्पूशेठ गरुड साहेबांच्या शुभस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय सन्माननीय नानासाहेब आबनाबे यांचा हा सन्मान आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. सर, आपल्या मनापासून धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेची शोभा देखील वाढलेली आहे. या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. आदरणीय नानासाहेब आबनाबे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आदरणीय पप्पूशेठ गरुड साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान. अर्टिका बॉक्स 38 धावा, 3 फलंदाज बाद. 14 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. शेवटचे 2 बॉल्स या षटकातले महत्वाचे मातोश्री 11 या संघासाठी. कामगिरी चांगली राहिली. विकास पवारची पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुढच्या 3 बॉल फक्त 2 धावा खर्च केल्या. 2 डॉट आले. पुढचा बॉल साऊथचा फटका. एरियल रूट देऊन बॉलला लॉंग ऑनच्या पलीकडे पाठवायचं होतं. कॅच ड्रॉप. साऊथला संधी मिळालेली आहे आणि म्हणतात ना की देव आहे द्यायला पण झोळी नाहीये घ्यायला. कॅच ड्रॉप. साऊथचा कॅच ड्रॉप झालाय. ज्यांनी चौकार खेचलाय, ज्यांनी हा सामना सुरू ठेवलाय, ज्यांनी अंकुशची चांगली साथ दिली आहे. मातोश्री 11 या संघासाठी पुनरागमन आहे. साऊथचा हा कॅच ड्रॉप त्रास देऊन जाईल खरं तर रियांश 11 छत्रपती संभाजीनगरला. शेवटच्या बॉलवर आपण येतोय. मागच्या बॉलवर मिळाले सिंगल. धावसंख्या 39. 3 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 13 चेंडू 34 धावांची गरज. 13 बॉल 34 धावा. पुढचा बॉल विकास पवार. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. संधी आहे आणखीन गोलंदाजाला विकेट मिळवण्याची, पण या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून झाले चूक. एक चूक झाली आपण समजून घेऊ शकतो, पण सातत्यानं जर क्षेत्ररक्षकाकडून अशा चुका झाल्या मग सामना दूर होऊ शकतो रियांश 11 संघाकडून. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 झाले. 3 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 12 चेंडू 33 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. मातोश्री 11 हडपसर. निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला. चंदन नगर वॉरियर्सचा क्रिकेट कडाडला. फिरवून बॅट मारुणी बॉल नाद असा लागला. मानाच्या खराडी चषकचा आवाज दणाणला. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 40 धावा. 3 फलंदाज बाद. मातोश्री 11 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू 33 धावांची. सामना सुरू ठेवलाय या 2 फलंदाजांनी. खरं तर पहिले 3 फलंदाज झटपट बाद झाले. वाटलं होतं की तशीच रांग लागेल, पण अंकुश आणि साऊदने जबाबदारीचा क्रिकेट खेळत असताना सामना सुरू ठेवण्याचं आव्हान स्वीकारलेलं आहे. 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर प्रदीप येत आहेत. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 33 धावांची. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत प्रदीप. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत अंकुश. डबल डिजिटवर पोहोचले आहेत. 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने मिळालंय. साऊथ सुद्धा 12 वर पोहोचलेला आहे. चांगली पार्टनरशिप या दोघांची 4थ्या विकेटसाठी होते सुरुवात या 5व्या षटकाची. वेग भन्नाट आहे. वेग ही ओळख या गोलंदाजाची आहे. त्याचमुळे डावकुऱ्या फलंदाजाला ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पाथ मेंटेन केलेला आहे. चला टॉससाठी या दोन्ही कॅप्टन्स संभा लायन्स खराडी, व्यंकटेश वॉरियर्स
चला कॅप्टन संबा लायन्स आणि व्यंकटेश वॉरियर्स, कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्समध्ये पोहोचा. लगेच आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. 11 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. पुढचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल येईल. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला हिशोबापेक्षा जास्त मेहनत करावी लागते आणि तीच मेहनत गोलंदाजाची पाहायला मिळाली. प्रदीपच्या या षटकाची सुरुवात भन्नाट होते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. डॉट बॉल मातोश्री 11 या संघाला परवडणार नाहीये आणि म्हणूनच गोलंदाजांनी तर या षटकाची सुरुवात चांगली केलेली आहे, कॅप्टनच्या मनासारखी केलेली आहे, पण अजूनही 4 चेंडूंचा खेळ या षटकातला बाकी आहे आणि म्हणूनच गमावलंय त्यापेक्षा दुप्पट कमवण्याची संधी अजूनही मातोश्री 11 हडपसर या संघाकडे आहे. आणि पाहूया त्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सज्जन मोकल, चला टॉससाठी पोहोचा. कधीशी मी सूचना देते दोन्ही कॅप्टन्सला, आपण टॉससाठी पोहोचा. संबा लायन्स खराडी आणि व्यंकटेश वॉरियर्स, चला टॉस बॉक्स मध्ये आपण टॉससाठी पोहोचायचं आहे. दोन्ही कॅप्टन चला, होतोय टॉस या पुढच्या सामन्याचा. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना खेळवला जाणार आहे. साऊथ पटेल स्ट्रायकर एंडला. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह बॅक टू द बॉलर, चांगला स्टॉप, पण फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करत असताना बॉल डायव्हर्ट झालाय. काऊ कॉर्नर पर्यंत पोहोचला आणि त्याचमुळे एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित करण्याचा मौका फलंदाजांना मिळालेला आहे. धावसंख्या थांबली होती, त्या धावसंख्येला कुठेतरी वेग द्यावा लागेल. मग डबल आली तरी चालेल. तिसऱ्या बॉलवर डबल आले. धावसंख्या 42. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 31 धावांची गरज. करायचे तर आताच, नॉकआउट स्टेज आहे. हा सामना जिंकायचा असेल तर पुढची 7 ते 8 मिनिटं खूप महत्वाची दोन्ही संघांसाठी आणि ते प्रयत्न आताच्या घडीला फलंदाजांचे दिसतोय. साऊथ पटेल आतापर्यंत चांगला खेळ देताना पाहायला मिळाले. सुरुवात या षटकाची प्रदीपच्या वतीने चांगली झाली आहे. चौथा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर प्रदीप होते सज्ज. बॉडीला रोल करून खेळायचा प्रयत्न होता. बॉल पोहोचतोय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर पोहोचेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल दिला जातो. साऊथचा वेग भन्नाट आहे. खेळपट्टीवर ते वेगानं पळतात, त्याला साथ चांगली मिळते. सज्जन मोकलची मिळतात या 2 धावा. धावसंख्या 44. 4 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 8 चेंडू 29 धावांची गरज आहे. 8 चेंडू 29 धावांची गरज. जिंकायचंय हेच स्वप्न प्रत्येकाला पाहायचं असतं. हरण्यासाठी कोणी स्पर्धेमध्ये समावेश घेत नाही आणि म्हणूनच जिंकण्याची ती भूक आता फलंदाजांच्या खेळण्याच्या शैलीवर दिसून आलेली आहे. 4 चेंडूचा खेळ या षटकाला प्रदीपचा संपलेला आहे. 5वा बॉल घेऊन तो होतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आणि बेस्ट डाऊन. फलंदाज बाद. आता सर्वात मोठा धक्का मातोश्री 11 हडपसरला देतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. सज्जनचा खेळ आता अजूनही बाकी आहे नॉनस्ट्रायकर एंडला, पण सज्जनची साथ साऊथने सोडली. फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. थँक्यू डीजे मास्टर. क्रिकेट अतिशय म्हणजे- महत्वाचा सामना, रंगात आलेला सामना आपण मैदानावरती बघतोय. परंतु त्यानंतर आणखीन एक दमदार मॅच आपण खराडी चषकामध्ये पाहणार आहोत. आमच्या बरोबर या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आहेत, व्यंकट वॉरियर्स आणि त्याचबरोबर संबा लायन्स या 2 संघाचे कॅप्टन. त्याचबरोबर आमच्या बरोबर आहेत मिस्टर मयंक. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. टॉस का बॉस? हेड इज द कॉल. इट इज टेल. टॉस या ठिकाणी जिंकले संबा संघाने या ठिकाणी टॉस जिंकले. काय निर्णय घेणार आहात? बॉलिंग त्याचे कारण? बॉलिंग करण्याचं कारण हे आहे की आमची जी स्क्वॉड आहे त्यामध्ये बॉलिंग लाईनअप आमचा चांगला आहे. सो कमीत कमी रनांवरती अपोजिशन टीमला आम्ही थांबवायचा प्रयत्न करू. शुभेच्छा आहेत मयंक, तुमचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर इथे कृष्णा गवळी देखील आहे, त्यांनाही या ठिकाणी शुभेच्छा देतोय. टॉस संबा लायन्सने जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इथे व्यंकट वॉरियर करतील बॅटिंग. ओव्हर बॉक्स. 7 चेंडूत 29 धावांची गरज असताना ऑन साइडला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चुकलंय. या चुका मात्र त्रास देऊन जातील छत्रपती संभाजीनगर संघाला. शेवटच्या बॉलवर 5व्या षटकाचा चौकार येतोय. सामना शेवटच्या षटकात जाऊन पोहोचतोय. बॉल शिल्लक आहे तर 6 आणि आवश्यकता आहे 25 धावांची. सनसनीत चौकार. खराडी चंदननगर परिसरातील महिलांचे नेतृत्व मान्य सौ रेणुकाताई सोमनाथ शेठ पठारे यांचा सनसनीत चौकार.
पडझड व्हायला लागली तर मग धडपड करणं सोडायचं नसतं आणि आता ती धडपड धावांसाठी फलंदाजांची दिसते. पडझड होते, विकेट जात आहेत, पण जे फलंदाज येत आहेत त्यांच्या वतीनं धावा सुद्धा संघाला मिळत आहेत. आता शेवटचे 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 25 धावांची. आणि पाहूया या शेवटच्या षटकासाठी रियांश 11 छत्रपती संभाजीनगर या संघाकडे गोलंदाजीचा कुठला पर्याय आहे. आपण आज पाहिलं या सामन्याच्या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकामध्ये 22 धावा बनल्या होत्या. त्याचमुळे आता जर त्या धावा बनल्या तर मग आश्चर्य व्यक्त करू नका, कारण जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 चेंडू 25 ची. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही घडू शकते आणि त्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येनं क्रिकेटच्या खेळाला पाहत असतात. त्याचमुळे पाहूया ती जबाबदारी फलंदाज सज्जन मोकल स्वीकारतात का. ते आताच या शेवटच्या टप्प्यावर या सामन्याला आपल्या संघाच्या बाजूने घेऊन जाण्यासाठी पोहोचलेले आहेत. स्ट्रायकर्स एंडला सज्जन मोकल, नॉन स्ट्रायकर एंडला सचिन मोरे. 6 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 25 धावांची. पूर्णपणे ताकद झोकून आपला अनुभव पणाला लावून आता खेळावं लागणार आहे फलंदाजाला. पाहूया सज्जन त्यासाठी तयारीत आहे का. बॉलिंग प्रकार बॉलर सज्ज होत आहेत. अनिकेत काळे. 6 चेंडू 25 ची गरज. पहिला बॉल डॉट. आव्हान तर गोलंदाज सुद्धा स्वीकारतोय की छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि आता पुण्यात येऊन सुद्धा आम्हाला तोच खेळ सादर करायचा आहे आणि प्रेक्षकांचा आदर कमवायचा आहे. तीच गोलंदाजी एकूण एक गोलंदाजाने केलेली आहे. पहिला बॉल या शेवटच्या षटकातला येतोय डॉट. 5 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. मातोश्री 11 हडपसर. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत काळे. ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड. बॉल पोहोचतोय स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत, जास्त मेहनत त्यांना करावी लागली नाही. ज्या ठिकाणी ते उपस्थित होते त्याच ठिकाणी बॉल आला, सिंगल मिळते. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 4 षटकार, म्हणजे 6चा पाडा बोलायचा आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही. जोपर्यंत 6चा पाडा तुम्ही बोलू शकता सामना जिंकण्याची शक्यता आहे मातोश्री 11 हडपसरला. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत सचिन मोरे, ज्यांच्या वतीने 1 चौकार या अगोदर संघासाठी मिळालाय. आणखीन एक डॉट बॉल. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल ठेवतायत. बॉल खूप चांगल्या वेगानं स्किड होऊन विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. खेळपट्टी अजूनही आपण जर पाहिलं तर गोलंदाजाने व्यवस्थित ओळखलेली आहे. पिचिंग स्पॉट त्यांनी व्यवस्थित ओळखलेला आहे आणि त्याच पिचिंग स्पॉटमध्ये बॉलला ठेवून फलंदाजाला संभ्रमात टाकण्याचा आतापर्यंतचा प्रयत्न राष्ट्र ठरलेला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 24 धावांची. पुढचा बॉल फुल टॉस. स्क्वेअर ड्राईव्ह. उंच उडी घेऊन झेल टिपण्याचा प्रयत्न. बॉल जातोय मागे डीप कव्हर पॉइंटला. अंडरआर्म थ्रो होते. सिंगल कंप्लीट. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 50 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता 2 चेंडू 23 धावा. 2 चेंडू 23 धावांची गरज आहे. पूर्णपणे पकड मजबूत आहे या सामन्यावर रियांश 11 छत्रपती संभाजीनगर या संघाची. कारण शिस्तबद्ध गोलंदाजी. क्षेत्ररक्षण काही अंशी चुकलं होतं पण तरी देखील गोलंदाजांनी त्यांना बॅकअप दिलेला आहे. चांगल्या गोलंदाजीने फलंदाजाला रोखण्याचं काम केलंय. आता लॉंग ऑफला झेल आहे आणि आता सरते शेवटी शेवटच्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर झेल क्षेत्ररक्षक टिपतायत. फलंदाजाचा खेळ संपलाय. विकेट डाऊन. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. थँक्यू सो मच टीजे मास्टर. मैदानावरती खेळ ते रंगलाय. आपण व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय संजय माने साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. कामगार नेते आदरणीय सन्माननीय संजय माने साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. हृदयाच्या अंतकणापासून आपलं हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शुभम डाकी हे नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे आता दूर गेलेला आहे मातोश्री 11 हडपसर संघापासून. अनिकेत काळे षटकाला न्याय त्यांनी दिलाय. ऑन साइडला हॅमर केलाय बॉलला. डीप स्क्वेअर लेगला झेल देऊन आता अनिकेत त्याच्या षटकातला दुसरा विकेट सुद्धा मिळवतोय आणि अशा पद्धतीने मोठ्या फरकानं सामना जिंकलेला आहे. रियांश 11 छत्रपती संभाजीनगरने. अभिनंदन. हार्डलक टीम मातोश्री 11 हडपसर. निर्भीड बना तोफ खाना रणात धडाडला. चंदन नगर वॉरियर्सचा क्रिकेट कडाडला. फिरवून बॅट मारुणी बॉल नाद असा लागला.
मॅन ऑफ द मॅच विश्वजीत राजपूत 8 चेंडू 22 धावा. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे विश्वजीत राजपूत. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. या सामन्याचं गेम चेंजर खेळाडू ठरतो विश्वजित राजपूत. पहिल्या षटकामध्ये त्याने तुफान बॅटिंग केली, 22 धावांची खेळी त्याने साकारली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला जाईल. विश्वजित राजपूत आपण व्यासपीठावरती या. समीर मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होतंय. आता व्यासपीठावरती आपण पाहू शकता आदरणीय सन्माननीय संजयजी माने साहेब उपस्थित आहेत. कामगार नेते, एक कणखर नेतृत्व. विश्वजित व्यासपीठावरती यायचे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जाईल. विश्वजित राजपूत शानदार बॅटिंग आपण केले. त्याला पुढचा सामना लगेच सुरू ठेवायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. पंचमैदानावरती दाखल होत आहेत. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकता एक कणखर नेतृत्व, कामगार नेते आदरणीय सन्माननीय संजयजी माने साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष आदरणीय पप्पूशेठ गरुड साहेब देखील या व्यासपीठावरती आपण पाहू शकता. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट